समोर बसलेले सगळे मान्यवर, मी जास्त वेळ घेणार नाही। अरे दादा एक मिनिट कॅमेरा अरे स्टिल थँक्यू। एकाच कॉल पुण्याला एवढं मोठं जगातलं देशातलं मोठं पुस्तकाचं एवढं मोठं या ठिकाणी आयोजन होतं, पुस्तक महोत्सव होतो, मग तो नागपूरच्या उपराजधानीत का होऊ नये? राजेशजींनी मान हलवली आहे। तर मला असं वाटतं राजेशजी या महाराष्ट्राच्या विभागीय जे आपल्या शहर आहेत, नागपूर आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, अशा ठिकाणी या वर्षभराच्या काळामध्ये एक आयोजन करून त्या ठिकाणी मला माहिती आहे की पुण्या एवढं आयोजन होऊ शकणार नाही, कारण पुण्याचं आयोजनाची उंची आहे, पण एक आयोजन त्याही भागामध्ये ज्यातनं त्या भागाच्या व्यक्तींची, त्या भागाच्या नागरिकांची, त्या भागाच्या युवकातली जी पुस्तकावरचं प्रेम अजून वाढेल आणि येणारी पिढी मजबूत होईल, याकरता आपण याचाही विचार आपण करावा, विभागीय विचार करावा, विभागीय आयोजन आपलं करण्याचा प्रयत्न करावा आणि याकरता विभागीय आयोजन करण्याकरता ज्या ज्या बाबी माननीय देवेंद्रजींच्या सरकारकडनं, आपल्या सरकारकडनं करता येतील त्या निश्चितपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करू, एवढेच विनंती मी आपल्याला करतो।